लाइफ सायन्स लिमिटेड, पार्टनरिंग फॉर लाइफ. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश दानेश. मी कार्डिओलॉजिस्ट आहे. मी पुण्यामध्ये गेले 10 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. टॉपिक आहे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी आणि त्याचा होणारा हृदयावरचा परिणाम. कोलेस्ट्रॉल हा एक पूर्ण आलेखच आहे आपल्या चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलचा. कोलेस्ट्रॉलमध्ये ट्रायग्लिसराईड असतं, कोलेस्ट्रॉलमध्ये LDL असतं, HDL असतं, IDL असतं. त्यातलं एक्झॅक्टली कुठल्या याच्यावर आपण फोकस केला पाहिजे ते आपण बघूयात. आपल्या कोलेस्ट्रॉलमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल फक्त चेक न करता त्याचे घटक चेक केले गेले पाहिजे. तर टोटल 12 ते 14 तासांच्या फास्टिंगनंतर, उपासानंतर आपण कोलेस्ट्रॉल चेक केलं पाहिजे. WHOच्या गाईडलाईनप्रमाणे तसेच जागतिक हृदय संघटनेच्या गाईडलाईनप्रमाणे आपल्या रक्ताची कोलेस्ट्रॉलची पातळी ही टोटल 200च्या खाली, बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल LDL त्याची 130च्या खाली, गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल त्याची पुरुषांमध्ये 40च्या वर आणि स्त्रियांमध्ये 50च्या वर अशी पातळी अपेक्षित आहे. आपल्या रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL हे पुरुषांमध्ये 40च्या वर असावं आणि स्त्रियांमध्ये 50च्या वर असावं. तसंच रक्तातील जे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आहे ते बहुतांश लोकांमध्ये 130च्या खाली, पण ज्यांना कुठला एखादा घटक आहे की जो हृदयासाठी ऑलरेडी हानिकारक आहे, जसं ब्लड प्रेशर किंवा ओबेसिटी किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल, त्यांच्यामध्ये तो 130 न पकडता 100च्या खाली घ्यावा. आणि ज्यांना ऑलरेडी डायबिटीज झालेला आहे त्यांना 70च्या खाली वाईट कोलेस्ट्रॉल असलं पाहिजे. आणि ज्यांना ऑलरेडी अटॅक येऊन गेला आहे किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी बायपास झाली आहे, तर अशा पेशंटना बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL हे 50च्या खाली केलं गेलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे मेडिसिन्स आहेत. ज्यांना ऑलरेडी अटॅक आलेला आहे अशा लोकांना 50च्या खाली LDL आणण्यासाठी मेडिसिनच्या सोबतच आपण आपल्या आहारातून काही घटकांना कम्प्लिटली वर्ज्य केलं पाहिजे. त्याचा पण आपण अभ्यास करूयात. आता बॅड कोलेस्ट्रॉल LDL हे नॉर्मल लेवलला असेल, पण तरीसुद्धा पेशंटला जर डायबिटीज असेल तर त्या बॅड कोलेस्ट्रॉलची जी साईज असते ती अजून छोटी होऊन जाते. त्याला म्हणतात व्हेरी स्मॉल LDL. तर ते अजून जास्त घातक असतं. म्हणूनच डायबिटिक पेशंटमध्ये LDL हे अजून कमी पाहिजे असतं. आता LDL आहे, दुसरं आहे व्हेरी स्मॉल LDL, आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ऑक्सिडाइज्ड LDL पार्टिकल्स. आता हे ऑक्सिडाइज्ड LDL पार्टिकल्स हे अजूनच जास्त हानिकारक असतात. आपल्या आहारातून जर ऑक्सिडाइज्ड गोष्टी खूप जास्त प्रमाणात गेल्या, म्हणजे आपण आहारामध्ये वाईट तेल किंवा नको त्या गोष्टी आणि इवन स्मोकिंग किंवा स्ट्रेस फॅक्टर्स या सगळ्या गोष्टींचा एका प्रमाणापेक्षा जास्त अतिरेक केला गेला तर LDL हे ऑक्सिडाइज होतं आणि ते ऑक्सिडाइज LDL हे जास्त घातक असतं. अगदी लहान वयापासून म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंबहुना सगळ्याच अवयवांच्या रक्तवाहिन्यांमध्ये छोटे छोटे ब्लॉक्स व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे 5%, 10% ही सुरुवात झालेली असते. जसं वय वाढत जातं आणि जसं आपले वेगवेगळ्या सवयी, नको त्या सवयी ह्या वाढत जातात किंवा नको ते खानपान वाढत जातं, तसं हा प्लाकसुद्धा वाढत जातो. आता प्लाकमध्ये सुद्धा सॉफ्ट प्लाक आणि डेव्हलप्ड प्लाक असे 2 प्रकार असतात. जो सॉफ्ट प्लाक आहे त्या सॉफ्ट प्लाकमध्ये जर आपल्या व्हाईट रक्तपेशींचं प्रमाण म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण ज्याला मॅक्रोफॅज म्हणतात त्या जर वाढल्या तर त्याला, आता प्लाकचे पण काही प्रकार आहेत. एक आहे व्हल्नरेबल प्लाक. हा व्हल्नरेबल प्लाक म्हणायला 20-30% असेल, पण तो व्हल्नरेबल प्लाक इतका सॉफ्ट आणि पटकन फुटणारा असतो की थोड्याशा कुठल्या स्ट्रेस फॅक्टरमुळे अचानक तो फुटून अटॅकसुद्धा येऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं बघितलं गेलेलं आहे की असा व्हल्नरेबल प्लाक पेशंटला अटॅक आणतो, हॉस्पिटलपर्यंत आणतो, पण अँजिओग्राफी केल्याच्या नंतर सापडतं की अरे ब्लॉकच नाही आहे. सो टोटल 100 केसेसमध्ये 10% अटॅकच्या केसमध्ये हा व्हल्नरेबल प्लाक रिस्पॉन्सिबल असतो. हा व्हल्नरेबल प्लाक व्हल्नरेबल होऊ नये यासाठी आपल्या स्ट्रेस फॅक्टर्सना कमी करणं, डाएटमधल्या काही ऑक्सिडायझिंग गोष्टींना कमी करणं हे आपल्या हातात आहे. जसं आपण जी तेलं वापरतो त्या तेलांमध्ये ऑक्सिडाइज तेलं कमीत कमी वापरली तर ते आपल्या फायद्याचं ठरेल. वनस्पतीजन्य
जी तेलं असतात, जसं सूर्यफूल, सोयाबीन, राईस ब्रान, ग्राउंडनट, मस्टर्ड, ही तेलं वापरू नयेत. कारण आपल्या भारतीय अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जे फोडणी लावणं हा प्रकार करत असतो, त्याच्यामुळे ह्या वनस्पतीजन्य तेलांना आपण ऑक्सिडाइज्ड करणं भाग पाडतो आणि आपण त्यांचं जेव्हा सेवन करतो तेव्हा ह्या LDL पार्टिकलला आपण ऑक्सिडाइज्ड करून टाकतो की जे जास्त घातक असतात. त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण जे भाजी खाणार ती भाजी एकतर साजूक गाईच्या तुपात किंवा कोकोनट तेलात जर आपण केली तर ती ऑक्सिडाइज्ड होणार नाही आणि आपल्या ह्या LDL पार्टिकलला आपण अजून जास्त घातक करणार नाही. दुसरं, मुळातच हे LDL पार्टिकल्स कमी करण्यासाठी आणि आपलं HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल हे वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर इन्शुलिन रेझिस्टन्स नावाचा जो प्रकार आहे आपण त्याला आटोक्यात आणू शकतो. तर तो आटोक्यात आणण्यासाठी आपल्या आहारातील जे सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे प्रथिनं आणि आपल्या आहारातले सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 65च्या वर आहे अशी गोष्ट खाऊ नये. ज्याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये गहू येतो, त्याच्यामध्ये पॉलिश केलेला तांदूळ येतो, बटाटा येतो, मका येतो, साखर येते, गूळ येतो. पण हा गूळ सुद्धा तितकाच हानिकारक आहे जर आपण त्याचा अतिरेक केला तर. हृदयरोग आणि तसेच बाकीचे जे व्हॅस्क्युलर आजार आहेत त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आपण कोलेस्ट्रॉल कमी करणं हा एक भाग झाला, पण तसंच बाकीच्या गोष्टी जसं वजन वाढू न देणं आणि आपली लाईफस्टाईल ॲक्टिव्ह ठेवणं हे आपण तेवढंच महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.